रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मरणाहाती सुटली काया मरणाहाती सुटली काया मरणाहाती सुटली काया विचारे या निश्चय विचारे या निश्चय नासोने या गेली खंती नासोने या गेली खंती सहज स्थिती भोगाचे सहज स्थिती भोगाचे सहज स्थिती भोगाचे नासोने या गेली खंती नासोने या गेली खंती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर सहज लीळे उदकी वह्या तुम्ही रक्षिलिया निजसत्ते अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर निळा म्हणे धराल हाती तरी द्याल मती निरुपमा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर मरणाहाती सुटली काया
मरणा हाती सुटली काया विचारे या निश्चये, नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाचे. न देखेसे झाले श्रम, न देखेसे झाले श्रम, आले वर्म हाता हे, नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाचे. तुका म्हणे कैची कीव, तुका म्हणे कैची कीव, कोठे जीव निराळा. तुका म्हणे कैची कीव, कोठे जीव निराळा, नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाचे. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 868 क्रमांकाचा हा अभंग असून, यात तुकाराम महाराजांनी स्वतःच्या परमार्थ मार्गाच्या अनुलंबन केल्यानंतर आलेला अलौकिक, अति अलौकिक, अति अलौकिक प्रसंग किंबहुना अनुभव आपला सांगितलेला आहे. की हा अनुभव जगामध्ये या मार्गानं इतक्या उच्च लेवलला गेल्याशिवाय कुणालाही येत नाही अशी गोष्ट आहे. कुणाला येत नाही. भारतीय संस्कृतीच्या साधन प्रणालीतल्या सिद्ध अवस्थेतल्या शेवटच्या प्राप्त असलेल्या अवस्थेचाही हा शेवट आहे. याच्या पुढे शेवट म्हणून काहीही राहिला नाही. अशा प्रकारचा अनुभव या महात्म्याने घेतला आणि तो समर्थपणे आपल्या शब्दात सामान्याती सामान्यालाही कळेल आणि त्याचा निश्चय त्या दृष्टीने व्हावा या दृष्टीने आपल्यापुढे मांडलेला आहे. काय आहे, मनुष्याला काय घालवायचं, काय मिळवायचं, काय करायचं, काय ठेवायचं, याचे सगळे अनंत प्रकार आहेत. पण सर्वांच्या करता एक अकाट्य प्रकार आहे, एक निश्चित प्रकार आहे की मृत्यू नावाची जी अवस्था आहे किंवा मृत्यू नावाचा जो धक्का आहे, मृत्यू नावाचं जी प्राप्ती आहे, त्याला जीवनात माणूस कोणीही आजपर्यंत टाळू शकला नाही. बरं का. रामकृष्णादी अवतार झाले पण त्यांना टाळता येत असलं तरी त्यांनी टाळलं नाही. त्यांनी वेळेला देह सोडून दिला, निघून गेले ते. अशी गोष्ट आहे. कितीही लोकांनी तपश्चर्या केली आणि देव वरायला सांगितले मला मरण नको अशी अवस्था द्या, तर ते म्हणे नाही बाबा आम्हालाच मरण नाही चुकलं तर तुला कुठून चुकवावं. ते जगाची ही रीत आहे. जग प्रवाह रूपानं चाललेलं आहे. मागचे गेले पाहिजेत मग पुढचे आले पाहिजे, त्यांना जागारी कमी नको काय. म्हणून मृत्यूवर विजय अशा प्रकारचा कोणी मिळवू शकत नाही. अशी गोष्ट असताना ब्रह्मदेव, विष्णू, महादेव इत्यादी देव वर मागणाऱ्याला हेच सांगतात की बाबा मरण कायमचं या जगात कोणीच नाही राहिलं, कोणीही कायमचं राहू शकत नाही. असं असताना तुकाराम महाराजांनी मरणाहाती सुटली काय असं म्हणावं, याला कसा अर्थ आहे, याचं कसं तथ्य आहे, याचं कसं महत्त्व आहे, हे वास्तव आहे की अर्थवाद आहे की काय आहे, कसं बसवावं हे. मरणाहाती काया सुटलेली कुणी पाहिली आहे, कुणी अनुभवली आहे, कुणी भोगलेली आहे असं आपल्याला त्या ठिकाणी वाटतंय. पण तुकाराम महाराजांची ही अक्षर आहेत तर या अक्षराचा विचार करणं हे ज्याच्या अंतःकरणात आणि ज्याच्या रोमरोमात मराठी भाषा भिनली आहे, ज्याच्यामध्ये धर्माचे संस्कार आहेत, ज्याला संत नावाच्या जीवनाचं महत्त्व जीवनामध्ये आहे आणि ज्यांनी आपल्या कल्याणाकरता प्रयासाच्या प्रवासाची वाटचाल करण्याकरता कंबर कसलेली आहे, त्यांनी या अक्षराचा विचार करावा. आणि या मार्गाने विचार खंती ह्या दोन गोष्टी घालवण्याकरता वर्म हातात घेणं
आणि जीव आणि परब्रह्म याचं ऐक्य जाणणं, या गोष्टी करणं आवश्यक आहे. या गोष्टी करणं आवश्यक आहे. म्हणून तुकाराम महाराज अलौकिक गोष्ट हात वर करून सांगतात, मरणा हाती सुटली काया. माझी माया काया मरणाच्या हातून सुटली. 4 प्रवासी त्या ठिकाणी चालले होते. तिथून पुढे 10 चोर त्यांच्यावरती अशा प्रकारचे आले. ते त्यांना मारायला लागले. त्यांना नुसतं लुटायचं नव्हतं, त्यांना मारायचं होतं. पण त्यात एक चुकून कसा तरी सुटला. आणि मग तो सांगायला लागला, 3 मेले पण मी सुटलो, 3 मेले पण मी सुटलो, 3 मेले पण मी सुटलो. मरणार होता, सुटला. कसा सुटला, कशामुळे सुटला ते तपशील त्याच्याकडून ऐका जाऊ, पण सुटला एवढी गोष्ट खरी. त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात, सगळं जग मरतंय, जन्मलं की मरतंय, जन्मलं की मरतंय. काय माऊलींनी म्हटलंय, देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणो नये धनंजया जिया परी. देहाच्या गावाला तुम्ही आलात ना, देह एक गाव एक प्रकारचं बरं का, गावच आहे. गाव म्हणा, घर म्हणा, राजधानी म्हणा, काही म्हणा, त्याला सगळं सिद्ध करता येतं. देहाच्या गावा आलिया. देहाच्या गावात आल्यानंतर माणूस अनेक सोहळे भोगतो बरं का, अनेक सोहळे भोगतो. काय आपुले मरण पाहिली म्या डोळा, तो झाला सोहळा निरूपण. तुकाराम महाराज अभंग आहे. स्वतःचं मरण स्वतः डोळ्यांनी पाहिलं, माणसं बघत नाही. तर सोहळे सगळे आहेत. पहिल्यांदा मौंजीचा सोहळा असतो, नंतर लग्नाचा सोहळा असतो, नंतर पुत्रप्राप्तीचा सोहळा असतो, नंतर नातवाचा असतो, नंतर पंटूच्या वेळेचं सोन्याची शिडीच मिळते. असं काय काय असतं, सगळे सोहळे असतात. पण ज्ञानोबा म्हणतात की देहाच्या गावाला जो आलेला आहे तो अनेक सोहळे भोगेल न भोगेल. कोणाला लग्नच करायचं नाही तर सोहळा कुठला, मग पुढचे सगळे संपले. पण 2 सोहळ्याला त्याला ना म्हणता येत नाही. कोणते 2 सोहळे? एक जन्माचा आणि एक मृत्यूचा. जन्माचा सोहळा आपल्याला नाही म्हणता येत नाही, पण तो केला जातो. आपल्याला जो जन्मतो त्याला फार दुःख होत असतं, गर्भवासाचं दुःख असतं, जन्माच्या वेळेचं असतं, मरण येते की काय असं वाटत असतं. पण लोकांना आनंद होत असतो, घरच्याला आनंद होतो, आईवडिलांना होतो, नातेवाईकाला होतो, सगळ्याला होतो. मग पाळण्यात घालून नाव ठेवण्यापर्यंत सगळे सोहळेच करतात त्याचे. जन्माचा सोहळा आपल्याला कळत नसला तरी, मरणाचा सोहळाही असाच आहे. तो नको वाटणारा आहे, अत्यंत दुःखाचा आहे. हे दोन्ही दुःखाचे सोहळे तसे, पण तोही भोगावा लागतो. त्याला ना असं म्हणता येत नाही, अशी गोष्ट आहे. पण जन्माचा सोहळा भोगावा लागतो. तुकाराम महाराजांनी भोगला. संत म्हणून देवाच्या प्रेरणेने आले, तरी या जगात येताना तुकाराम महाराज जन्मण्याच्या पद्धतीनेच आले. जन्माच्या पद्धतीने आले, जन्म झाला त्यांचा. पुढे त्यांचं संतत्व हळूहळू बाहेर येऊ लागलं. सगळा इतिहास आहे, चरित्र आहे आपल्याकडे. मग जन्माच्या पद्धतीनं जर जन्माचा सोहळा भोगला, आणि शास्त्रकार ग्रंथकार जर म्हणतात की जन्ममृत्यूच्या सोहळ्याला देहाच्या गावाला आलेल्याला जर नाही म्हणता येत नाही, तर तुकाराम महाराज मरणाच्या सोहळ्यातून सुटले कसे, हा प्रश्न आहे. कसे सुटले, कसे सुटले आपण काय सांगावं, तर त्यांनाच विचारलं पाहिजे ना, त्यांनाच विचारलं पाहिजे. आणि त्यांचा अभंग थोडा बारकाव्यानं चिकित्सकने पाहायला पाहिजे. त्यातले मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत. आपल्याला मरणातून जर सुटायचं असेल तर, मरणातून सुटायचं असेल तर हे करावं लागेल. मग तुकाराम महाराज म्हणलं की मरणातून काया सुटण्याकरता तुम्ही काय केलं, हा प्रश्न येतो. काय केलं तर मरणा हाती सुटली काया, विचारे या निश्चये. या विचारे या निश्चये काया मरणा हातून सुटली. मरणा हातून काया सुटली म्हणजे काय, म्हणजे असं काया म्हणजे शरीर बरं का, काया म्हणजे शरीर, अशा प्रकारची काया सुटली. तुकाराम महाराजांनी एक म्हटलंय काय,
देहाच्या निरसने पाविजेया ठाया, माझी ऐशी काया जव नव्हे. हे चरण, हे प्रमाण फक्त ऐकून लक्षात ठेवून घ्या. इथे आत्ता याचं प्रयोजन नाही, पण प्रयोजन आहे पुढे. तर मरणाहाती काया सुटली, तर कशाने सुटली? काही तुम्ही कोणाला पैसे दिले का मरणातून, की मरण मला नको म्हणून? पैसे देऊन पोलिसांच्या हातून माणूस सुटतो एखादा, त्याप्रमाणे असं काही दिलं काय? तुम्ही याला काही अनुष्ठान केलं काय? की 15 दिवसाचं अनुष्ठान करायचे, मग त्यानंतर आता मरण येणार होतं, पण ते मरण टळलं. मरण टळण्याचे आणि मरण येण्याचे 2 प्रकार असतात. एक तीव्र प्रारब्ध असतं आणि एक मंद प्रारब्ध असतं. तीव्र प्रारब्ध असलं तर मरण निश्चित असतं. मग धातय आई गेली या शरण, पाया पडता नुठी कथा, नाही ते मेल्यावरचे. धातय आई गेली या शरण, त्रिदोषी न चुके मरण. मरण चुकत नाही, कोणालाच चुकत नाही. जर तीव्र प्रतिबंध असेल, तीव्र प्रारब्ध असेल तर. मंद प्रारब्ध असेल तर ते गंडांतर असतं. प्रयत्न केला तर ते मरण पुढं ढकलू शकतं. नाही एकदम रद्द नाही होत, पण पुढे ढकलतं. आणि जर प्रयत्न नाही केला तर त्यावेळेस त्या गंडांतराचा किंवा त्या अपघाताचा किंवा त्या संकटाचा आधार धरून ते मरण येतं आणि मनुष्य जातो. अशी एक पद्धत आहे सर्वसाधारण. तर अशा प्रकारानं काही अनुष्ठान तुम्ही केलं म्हणून मरणाहातून काया सुटली. मरणाहातून काया सुटली याचा अर्थ, एक सर्वसामान्य अर्थ असा आहे की ज्या कायेच्या मरणामुळे माझं मरण होतं आहे असं वाटतंय, कायेच्या तादात्म्यानं त्या ठिकाणी सुटलं, म्हणजे माझी काया मरणाहातून सुटली. काया माझी म्हणून सुटली की मरणाहातून सुटली, असा त्याचा व्यवहार होतो एक. आणि एक अर्थ लावायचा झाला तर तुकाराम महाराज खरंच कायेनंच मरणाहातून सुटलेत. दोन्ही गोष्टी आहेत. मग कुतूहलाला खूप मोठा वाव आहे की सहसा अपवाद नसलेला नियम हा आहे की जन्माला आला तो मरण पावतोच पावतो. आणि तुकाराम महाराज म्हणतात मरणाहाती काया सुटली. तर त्यांना विचार होतं, ते म्हणे विचारे या निश्चय. विचार आणि निश्चय. काही कर्मकांडाचं कर्म केलं नाही, कोणाला पैसे दिले नाहीत, कोणाचं तोंड धरलं नाही, काही नाही. वैदिक कर्म नाही, तांत्रिक कर्म नाही, यांत्रिक नाही, मांत्रिक नाही, काही नाही. विचार आणि निश्चय. आणि विचार आणि निश्चय हे दोन्ही धर्म बुद्धीचे आहेत. बुद्धीचे आहेत. बुद्धी ही सगळ्यांना भगवंतानं दिलेली आहे. आणि सगळे या बुद्धीचा उपयोग कुठला तरी विचारण, कुठला तरी निश्चय करण्याकरता करतात, हे आपल्याला ठाऊक आहे. आपण विचार करतो का नाही? आपला विचार जाग आली पहाटे, उठून बसलो की आपला विचार सुरू होतो. किती वाजता उठायचं, आज कुठं जायचं, काय करायचं, घरात काय नाही, काल कोणाशी भांडण झालं आहे त्याचं काय करायचं. 1000 विचाराचे पैलू आहेत. विचार करतो माणूस. आणि विचार करता करता सगळेच विचार काही फेल जात नाहीत. कशाचा तरी निश्चय करतो. नाही 2 दिवस चाललं होतं, अमक्या लग्नाला जायचं का नाही, पण गेलं पाहिजे, झाला निश्चय. म्हणजे प्रत्येक माणसाला बुद्धी आहे, प्रत्येक माणसाला विचाराची सवय आहे, प्रत्येक माणसाला निश्चयाची सवय आहे. आणि तुकाराम महाराज आपल्या बुद्धीनं केलेला निश्चय आणि विचार याद्वारा मी जन्ममरणातून मोकळा झालो असं म्हणतात. आणि तुम्ही आम्ही मात्र बुद्धीचा उपयोग निरनिराळ्या विचाराकरता, निश्चयाकरता जर करू लागलो, करतोच आहोत, तर त्या करण्यानं आपण या जन्मात अनेक जन्म निर्माण करून जन्माच्या आणि मरणाच्या तावडीत जास्त गुंतत चाललो. गुंतलो या संसारे कैसा झालोसे अंध, मी माझे वाढवणी माया तृष्णेचा बाध, स्वहित नदिसेची केला आपुला वध, लागले काळ पाठी सवे काम हे क्रोध. ही आपली अवस्था. बुद्धीच्या द्वारा विचार करीत आणि निश्चय करीत आपण गेलो की आपण अधिक प्रपंचात गुंततो. आणि तुकाराम महाराज म्हणाले की विचाराचा आणि निश्चयाचा आधार बुद्धिगत असलेला
त्याचा आधार घेतल्यामुळे मी मरणाच्या हातून सुटून गेलो. हे काय आहे? तर याचा विचार असा आहे आता की विचार कशाचा करायचा, विचार कसा करायचा आणि निश्चय कशा करायचा, निश्चय कशाचा करायचा आणि कसा करायचा. ऐका, विचाराचा निश्चयाचा विषय एक असला पाहिजे. तो निश्चय मरणातून सुटण्याचाच असला पाहिजे. एक, मरणातून सुटण्याकरताच विचार केला पाहिजे आणि मरणातून सुटण्याकरता काय करायचे त्याचा निश्चय केला पाहिजे. म्हणून मरणाचा विचार निश्चयापर्यंत जाईल, मरणाचा निश्चय कार्यरत होईल आणि तो निश्चय त्या कार्याने वाढत 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 मरणातून सुटण्याच्या अंतिम निश्चयापर्यंत, म्हणजे मरणातून सुटण्याच्या अनुभवापर्यंत जाईल. इतकं करावं लागेल. तुकाराम महाराजांनी हे कसं केलं, काय केलं? असं निश्चय कशाचा केला? तर एक गोष्ट आहे, पहिल्यांदा जो विचार करावा तो हाच विचार करावा, दुसरे सगळे विचार सोडून द्या. एक माणूस रोज विचार करीत होता. काय विचार करीत होता? संध्याकाळची वेळ झाली, 4-5 वाजले की सगळं काम आवरून आपल्या खेड्यापाड्यात असं घर वाडा असतो, चौसोपी वाडा असतो, 27 खणाचा चौक वगैरे असतो आणि पुढे असा ओटा असतो मोठा, त्या ओट्यावर येऊन बसायचं. खेड्यातली परिस्थिती, संध्याकाळ झाली की जनावरं यायचे, ते गुरखी यायचे, म्हणजे त्याला राम राम, कोणी कसं काय, आज कुठं गाय, कोणत्या रानात गाई चारायला गेलती आज वगैरे वगैरे करायचं. गाई म्हशी शेळ्या यायच्या, अशा रस्त्याने लाईन लागायची. ते खेड्यातलं वेगळंच चैतन्य असतं बरं का, चैतन्यच असतं ते एक प्रकारचं. ते त्याच्या पुढून रोज एक म्हैस जायची आणि तिचे असे चिंचेच्या अकोल्यासारखे शिंग असायचे, असे गोल, असे जुळलेले, छान असायचे. आणि तो त्या म्हशीकडे पाहत राहायचा, तिकडून येऊन इकडे दिशेनाशी होईपर्यंत पाहत राहायचा. लोकांना काही कळलं नाही काय म्हशीचं नाही, काय आदल्या जन्मातलं नातं आहे का काय, कोणाला माहिती. सारखा बघत राहतं, बघू नका काय करायचं आपल्याला. ते आपल्याला काय करायचं, आपल्याला प्रवचनात तरी काय करायचं, करायचं थोडं करायचं. बरेच दिवस पाहत होता. एके दिवशी तो उठला, त्या म्हशीला आडवा झाला, म्हशीचे कान धरले, तिचं मान अशी वाकवली आणि आपलं जे डोकं होतं ते त्याच्या शिंगात घातलं. कोणाच्या? म्हशीच्या. म्हशीच्या शिंगात डोकं घातलं. बरं, ते डोकं घातलं, ते बसलं डोकं बरोबर, ढिल्लं नाही झालं, जास्त फिट पण नाही झालं, बरोबर बसलं. इथपर्यंत ठीक झालं, पण पुन्हा कुठं निघतंय? पुन्हा निघत नाही ते. बरं, ती म्हैस काय असे संयम केला काय की थोडं थांब, आता मला डोकं काढू दे म्हणून. ती असं करायला लागली. असं करायला लागलं, ते खटखट इकडं तिकडं व्हायला लागलं. शेवटी डोकं फुटलं, काही करता येईना त्याला. व्याकुळ झाला, ओरडायला लागला. माणसं धावल्यानंतर 2 जणांनी म्हैस बळांनी पकडली. एकाने शिंग धरले, एकानं काय बाकीचं काय तिची मोरकी बिरकी काय व्यसन असेल ती धरली आणि 2 जणांनी त्याचं डोकं असं चाळून बाहेर काढून घेतलं. तोपर्यंत बेशुद्ध पडायची पाळी आली होती. त्याला पाणी पाजलं. म्हैस सनकन निघून गेली, तिला काही नाही, ती निघून गेली. आणि मग तो सावध झाल्यावर लोक म्हणले, तू मूर्ख आहेस का, गाढव आहे रे, काय तू म्हशीच्या शिंगात डोकं घालीत असतात? कुठे डोकं घालीत असतात? एक माणूस आला मूर्खा, विचारचं करायचं का नाही, डोकं घालायचं का नाही हा विचारचं करायचं का नाही. म्हणून तिथपासून लोक विचार करायला लागले की या कामात डोकं घालायचं का नाही. हे सप्ताह करायला लागले, याच्यात डोकं घालायचं का नाही. हे लग्न ठरवायला लागले, यात डोकं घालायचं का नाही. डोकं घालायचं म्हणजे इंटरेस्ट घ्यायचं का नाही. डोकं घालायचं म्हणजे जबाबदारी घ्यायची की नाही. डोकं घालायचं म्हणजे आपण त्यात पडायचं की नाही, असा विचार करतात. तिथून उलटा विचार. त्याला म्हणले विचारचं करायचं का नाही. तुम्हाला विचार करायचं नाही म्हणजे विचार केला नाही का मी 6 महिने विचार करीत होतो म्हणलं. हे बसून जे म्हशीकडं पाहतो त्याच्याच करता.
रोज शिंग बघायचं आणि माझं डोकं बसेल का असं करायचं आणि ते बघायचं 6 महिने. अरे पण म्हणले असा मूर्खासारखा विचार, हा विचार करावा लागतो काय? आणि हा विचार करायचा, पण विचार करायचा उपयोग काय झाला? डोकं फुटलं ना. मला डोकं फुटलं तर फुटलं, पण संशय फिटला ना. संशयच राहिला नाही आता. अशा माणसाला आपण हसून त्याला हलकट किंवा तिरस्कृत ठरवतो. पण योग्य विचार सोडून अयोग्य विचाराच्या दिशेनं आपली बुद्धी ज्या वेळेला विचार करू लागते, त्यावेळेला आपला विचार त्या म्हशीच्या शिंगात डोकं घालणाऱ्यासारखाच असतो. पण आपल्याला मूर्ख कोणी म्हणत नाही, कारण सगळेच तसे असतात आणि आपल्यालाही काही त्याचं वाटत नाही. म्हशीच्या शिंगात घालण्याचा विचार जसा मूर्खपणाचा आहे, तसा संसार वाढवून संसारात सुख मला मिळेल ही इच्छा धरून त्या सुखाचा शोधता शोधता आपला जन्म सगळा वाया घालून घ्यायचा, हा विचार तितकाच मूर्खपणाचा नाही काय? क्षमा मागून बोलतो आपली. तसाच विचार आहे हा. म्हणून विचार कोणता? तुकाराम महाराजांनाच विचारा, क्षणक्षणाहाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. विचार सावधान होण्याकरता विचार करायचा आणि क्षणक्षणाहाची एकच विचार पुऱ्या जीवनभर करावा. आज एक विचार, दुसरा एक विचार, उद्या एक विचार, परवा एक विचार, एकही काम होणार नाही तुमचं. हाच विचार करा. काय? तरावया पार भव सिंधू. भव म्हणजे जन्ममरण. जन्ममरणाची अथांग संख्या आणि अकाट्य दुःख हे जे आहे म्हणजे भवसिंधू आहे. याच्यातून आपण तरुण कसं जाऊ याचाच विचार रात्रंदिवस करावा, तुकाराम महाराज म्हणतात. ज्या विचारानं आणि निश्चयानं मरणाहाती काय सुटलेली आहे, तो विचार हा आहे. भवसिंधू उतरून जायला तयार विचार करावा. बरं, विचार करण्याचं प्रयोजन ठरलं की कशा करतं, काय मिळवायचं आपल्याला? तर भवसिंधू पार करायचा आहे, म्हणजे जन्ममरणातून आपल्याला सुटायचं आहे, म्हणजे मरणाहाती काया सोडवून घ्यायची आहे, असा विचार करावा असं तुकाराम महाराज म्हणतात. पण नुसता विचार करून नाही चालत, त्याला नियत साधन काय आहे हा विचार करावा लागतो परत. की साधनाचा विचार करावा, आधी साध्याचा विचार, मग साधनाचा विचार. साध्य काय? भवसिंधूतून तरून जायचं, मुक्ती प्राप्त करून घ्यायची. साधन काय करायचं? तर त्याच्याकरता महाराजांनी म्हटलं की नाशिवंत देह जाणार सकळ. आता साधनेचा विचार कशाशी आला? जन्ममरणाच्या मध्ये गुंतलेलं जे शरीर आहे ते शरीर नाशवंत आहे, म्हणजे लवकर मरणार आहे. आणि म्हणजे या शरीरात असतानाच तो विचार केला जातो, हा एक धागा त्याच्यातून निघतो. हे शरीर मरणातून त्या ठिकाणी मरणाच्या ताब्यात सापडतं आहे, तर याच्यातून आपल्याला कसं सुटता येईल हा एक विचार आहे. आणि हे शरीर केव्हाही मरणाच्या ताब्यात जाऊ शकतं, तेव्हा फार सावधानपणे हा विचार केला पाहिजे. 3 गोष्टी येतात. आयुष्य खातो काळ सावधान. काळाने आयुष्य खाल्लं की शरीर मरणार, आणि शरीर मरलं की आपल्याला विचाराची बुद्धी संपली, विचाराचा प्रांत संपुष्टात आला, तिथून पुढे विचार नाही. म्हणून सावधान व्हावं, लवकर विचार करावा. मग त्या अभंगात पुढे सांगितलं आहे की संत समागमात ती आवडी धरावी आणि परमार्थाची तातडी करावी. लवकर करावं परमार्थ लवकर करावं, साधन करावं याकरता. तर पहिल्यांदा आहे विचार. आणि विचार करता 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 विचाराला किती वेळ लागतो? जसं काम असेल तसं लागतो. एखादी सोयरीक जमायची, सांगा तुम्हाला पटतं का? नाही, मला विचार करावा लागेल. मी माझ्या नातीचं लग्न ठरवायचं असेल तर मी माझ्या मुलाचा आणि सुनेचा विचार घेतो आणि मग आम्ही बसून विचार करतो आणि मग तुम्हाला कळवतो. 1-2 दिवस लागतील. या तुमच्या गावातून सगळं बस्तान उठवायचं आहे, घर शेत सगळं विकून टाकायचं आहे आणि तुम्ही पुण्याला चला.
हा विचार 1-2 दिवसाचा नाही, हा विचार महिने 2 महिन्याचा आहे, 4-6 महिन्याचा सुद्धा आहे. आताच काही विचार नाही आमचा, बघू आम्ही नंतर काय असेल. म्हणजे निश्चय जितका मोठा, साधन जितकं मोठं, पुढचा अनुभव जितका मोठा, तेवढ्या विचाराची प्रगल्भता, खोली, विचाराची वेळ, विचाराचा निकष हा फार मोठा असतो. इथं आपल्याला विचार करण्याचं जे साध्य आहे ते असं आहे की जन्म मरण अनादिकालापासून आपल्याला लागलेलं आणि ते कायमचं संपवायचं आहे. ते पुढं कधीच न आलं पाहिजे आपल्याला. इतकं मोठं काम करायचं आहे तर त्याला विचार करायला वेळ पाहिजे. किती वेळ पाहिजे तुकाराम महाराजांना विचारा, तर तो वेळ पाहिजे कमीत कमी एका मनुष्य देहाचं पूर्ण आयुष्य, जन्मल्यापासून किंवा आपल्याला कळायला लागल्यापासून, लहानपणापासून पूर्ण आयुष्य. मी 5-7 वर्षाचा होतो. एक प्रेत रस्त्यावरून चाललं होतं आणि लोक रडत होते. लावले दार होतं. मी धावत धावत चाललो, पळत पळत चाललो. उघडायचं आणि पाहायचं होतं. आई म्हणले थांब, जाऊ नकोस. थांबलो. आई जाऊ दे, मला जाऊ दे. 2-4 वेळा म्हटलं. तिनं हात धरला, धरून ठेवलं. नको जाऊ. म्हणजे कशाला जायचं आहे? म्हणजे मोठे माणसं कसे रडत असतात मला बघायचे. आम्ही तर रोजच रडतो, पण मोठे माणसं रडत नसतात सहसा. आणि इतके मोठे माणसं रस्त्याने रडत चालले. मग तिने सांगितलं की ते माणूस मेला आहे, म्हणलं कसा मरत असतो असं वगैरे वगैरे विचारलं. मग तिने म्हणलं आयुष्य संपल्यावर मरतो, रोग झाल्यावर मरतो वगैरे. तिच्या विचाराप्रमाणे तिने सांगितलं. मी म्हणलं मेला म्हणजे काय होतं? ती म्हणले शरीर पडतं आणि जीव निघून जातो. कुठं जातो तो? काय करतो? त्याला काय प्राप्त होतं? ते म्हणले ती तुझ्या वडिलांना, तुझ्या बाबांना विचार, मला काही इतकं सांगता यायचं नाही. तेव्हा विचार आला मला आणि मी तिला विचारलं की थांब, असं प्रत्येकच मरत असतो का काही काही मरत असते? नाही म्हणे, प्रत्येकालाच मरण आहेच आहे म्हणे, ते काही चुकत नाही. बरं किती वय झाल्यावर असतंय ते? काही नाही, 100 वर्षाचं वय म्हणे. मग मी एकटा बसून विचार करायला लागलो, 100 वर्षाच्या वयात माणूस मरतो म्हणजे 100 वर्षांनी मरतो. त्यावेळेस असंच वाटलं की 100 वर्ष झाल्याशिवाय मरत नाही, 100 झालं की जगत नाही. मग माझं वय आता 7 वर्षाचं आहे. 100तून 7 गेले, खाली किती राहिले? 93 वर्षे. आई जर या प्रश्नाचं उत्तर नीट सांगत नाही तर या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याकरता मला 93 वर्षाचा काळ आहे, असं त्यावेळेस विचार होता. कसा होता कोणाला माहिती. आणि तेव्हापासून मी आत्तापर्यंत विचार करतोय त्याचाच. तुम्ही करता का नाही मला माहिती, पण मी विचार करतोय की मरण मरण मरण, जन्म मरण, जन्म मरण. याचा अर्थ असा आहे की मनुष्य देहाचं पूर्ण आयुष्य या विचार करायला पाहिजे. कमीत कमी एक अनसूट वैकुंठवासी ब्रह्मलीन रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी म्हणायचे, एक जन्म भगवंताला देऊन टाकायचा, भगवंताच्या कार्याकरता. आणि सत्संगती करायची, खूप नामस्मरण करायचं, पक्का निश्चय करायचा, विचाराची दिशा कायम ठेवायची, विचाराची लय कमी होऊ द्यायची नाही. एक जन्मात, कलियुगात नक्कीच एक जन्मात जर जीव तोडून प्रयास केला तर माणसाचा उद्धार होतो. आणि याची सुरुवात, कोणत्याही साधनेची सुरुवात विचारापासून होते. विचारा वाचोनी न पविजे समाधान असं म्हटलं. ब्रह्मसमाधान, आत्मसमाधान विचारा वाचून नाही. आणि ज्याला विचार आहे त्यालाच ते मिळतं. विचार नाही तो तो नर खरं जैसा असं म्हटलं. विचार नसणारा माणूस गाढव आहे, विचार करणारा पाहिजे. तर तो विचार करायचा, तर उद्धाराचा विचार करायचा. तो मी विचार केला आणि विचाराचा परिणाम काय झाला? तर या निश्चये परिणाम झाला. निश्चय झाला विचारल्यानंतर, विचार केल्यानंतर. कारण काय? कोणतीही गोष्ट करायची झाली, शेतात पीक काय लावायचं आहे, मुलीचं लग्न कसं करायचं आहे, आजचा दिवस कसा घालवायचा आहे,
अमुक माणसाला त्याच्या प्रश्नाची उत्तरं कशी द्यायची आहेत, या संकटातून कसं सुटायचं आहे. व्यवहारातल्या बारीक सारीक गोष्टीसुद्धा नुसत्या विचार करून भागत नाहीत, कुठेतरी एकदा निर्णयापर्यंत यावं लागतं. निर्णय, निष्कर्ष आणि निश्चय असे 3 गोष्टी आहेत. निष्कर्ष काढायचा पहिल्यांदा की 2 गोष्टी, चांगली आहे वाईट आहे, कोणती चांगली आहे, आपल्याकरता कोणती सूट होणार आहे, या 4 गोष्टी त्यातली कोणती आहे. मग प्रत्येकाचा निष्कर्ष काढायचा आणि निष्कर्ष काढल्यानंतर चांगला निष्कर्ष जिथे निघेल त्याचा निर्णय करायचा आणि तो निर्णय पक्का झाल्यानंतर मग निश्चय करायचा. तर निश्चय हे एक तत्व आहे बरं का. निश्चय हे तत्व आहे आणि तो जर परमात्मा स्वरूपाचा निश्चय असेल, ब्रह्मस्वरूपाचा ब्रह्मात्मैक्याचा निश्चय असेल, तर हे निश्चय तत्व थेट परब्रह्माच्या इतकं महत्त्वाचं आहे, इतकं महत्त्वाचं आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकात भगवान स्वतः बोलतात. भगवान बोलतात. अर्जुनाचा प्रश्न आहे त्याग आणि संन्यास. तर संन्यास काय? जे कर्म नको ते करायचंच नाही, कर्मच करायचं नाही. काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म हे करायचं नाही, त्याचा त्याग करायचा, कर्माचा त्याग. आणि विहित कर्म, नित्यनैमित्तिक कर्म, सामाजिक कर्म, परोपकाराचं कर्म हे जरूर करायचं, पण त्याच्या फळाचा त्याग करायचा. म्हणजे याचं कोण कर्माचे फळ त्याची जे कोण कर्म केवळ, हेही सांगो विवळ चित्त देपा. आणि मग म्हणणं मज सर्वज्ञाचे ही बुद्धी जे आलोट माने त्रिशुद्धी ते निश्चय तत्व आधी अवधारिपा. माऊली लिहिते निश्चयम शृणुमय तत्र त्यागे भरत सत्तम त्यागो ही पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तिता. मग त्याग 3 प्रकारचा सांगितला. त्यातला सात्विक त्याग खरा त्याग आहे. तमोगुणी त्याग नाही, कर्माचाच त्याग नको. रजोगुणी त्यागसुद्धा तो त्याग केल्यावर त्याला त्रास व्हावा लागतो. मग म्हणलं हे त्याग करून काय करायचं, आजू भोगू नका बरवे हातीचे भोग, केले कर्मी जे द्यावे ते झणे मज व्हावे, आधी भोगू नका बरे आवे. असं त्यात 2 त्यागाचं वर्णन केलं. आणि तिसरा जो सात्विक त्याग आहे तो त्याग असा आहे की काम्य निषिद्ध कर्म सोडून द्यायचं आणि विहित नित्यनैमित्तिक कर्म जे आहे ते मन लावून करायचं, शास्त्राप्रमाणे करायचं, भगवंताच्या भावनेनं भरून करायचं, पूर्ण करायचं, व्यवस्थित करायचं भावनेनं. मग त्यातली श्रद्धा, त्यातली सामुग्री, त्यातलं प्रमाण, त्यातले मंत्र हे सगळं करून कर्म करायचं. आणि सगळं कर्म केल्यानंतर जसं काही ते आपण केलंच नाही असं म्हणून अगदी मोकळ्या मनानं भगवंताला समर्पण करून द्यायचं. त्या कर्माचा आणि कर्माच्या फळाचा त्याग करायचा. मग भगवान प्रसन्न होतो, आपल्या बुद्धीत प्रकाश देतो, मग वैराग्य येतं, मग गुरु मिळतात, मग ज्ञान होतं, मग आपली कृतार्थता होते. पण एक गोष्ट आहे, या गोष्टींचा निश्चय करावा लागतो. तेव्हा भगवान म्हणतात की जे निश्चय तत्व आहे, त्यागाचं जे निश्चय तत्व आहे, सात्विक त्यागाचं तत्व आहे, ते माझ्याही बुद्धीला, मी सर्वज्ञ आहे भगवान म्हणतात, मला सगळं काही कळतं, म्हणजे माझी बुद्धी सर्वांच्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आहे, पण त्याही बुद्धीला अतिशय श्रेष्ठ जे वाटतं ते तत्व म्हणजे निश्चय तत्व आहे. निश्चय तत्व आधी अवधारिपा. अर्जुनाचं निमित्त करतात भगवान आणि सगळ्या जगाला सांगतात. त्या जगातल्या कोणाला सांगतात? जे विचारच करीत नाही त्या मूर्ख माणसांना नाही सांगत. जे हा विचार सोडून दुसऱ्याच विचारात गुंतलेले आहेत, प्रपंचाच्या अधिक गुंतण्याच्या, त्यांनाही नाही सांगत. पण हाच विचार करणारे जेवढे मुमुक्षु असतील जगात, तेवढ्या मुमुक्षूंचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अर्जुनाचं निमित्त करून त्या सगळ्या मुमुक्षूंना सांगतात. तेव्हा पुढे एक ओवी आहे, आपुलिये सोडवणे तरी आपुलिये सोडवणे, जो मुमुक्षू जागो म्हणे तया सर्वस्व करणे हेची एक. आपल्याला सोडवून घेण्याकरता, कशातून? मरणाहाती या कायेला सोडवून घेण्यात, जन्ममरणातून बाजूला होण्यात. आपण आपल्याला सोडवून घेण्याकरता जे मुमुक्षू आम्ही जागं राहू, आम्ही सावध राहू आणि आम्ही साधन करू आणि आम्ही या जन्ममरणातून या जन्मातच सुटून जाऊ,
असं ज्यांची इच्छा पक्की आहे असे बरं का, की आम्ही या मरणातून त्या ठिकाणी सुटून जाऊ, अशा प्रकारचे म्हणणारे जे आहेत त्यांनी सर्वस्व करणे हेची एक. आता आम्ही जो विचार सांगतो किंवा तुकाराम महाराज जे सांगतात त्या विचाराच्या मार्गानं त्या मुमुक्षुनी यावं, की ज्याला सुटण्याकरता जे जागो म्हणजे सावधान होण्याची इच्छा करतात, असा विचार आहे. हा विचार करताना पहिल्यांदा एक करावं की आपल्या विचाराचा विषय कोणता असावा, बरं का. म्हणजे आधी विचाराचा विचार करावा, मग निश्चयाचा विचार करावा, मग विचाराचा निश्चय करावा आणि मग निश्चयाचा निश्चय करावा. विचाराचं टोकच निश्चय. तर विचाराचा विचार करावा की आपल्याला कोणता विचार करायचा आहे, तर आपल्याला आपल्या जन्म मरणाचा विचार करायचा आहे. जन्म मरणातून सुटण्याकरता काय करावं, तर हा विचार करावा आणि हा विचार संतांच्या यातून करावा. तर आपण कोण आहेत हा विचार करावा. मी कोण आहे हा विचार करावा आणि मी कोण आहे हा विचार करता करता मग आपल्याला त्याच्याकरता जे साधन करायचे त्या साधनाची निश्चिंती आणि साध्याची निश्चिंती अशा प्रकारचं करावं. एक वेगळ्या पद्धतीने थोडं सांगायचं तर 4 टप्पे आहेत बरं का. तद्बुद्धयस्तदात्मानः तन्निष्ठास्तत्परायणः गच्छन्त्य पुनरावृत्ती ज्ञाननिर्धूत कल्मषाः. तर पहिल्यांदा बुद्धी तद्बुद्धयः, नंतर तदात्मानं, तन्निष्ठा, मग तत्परायण. 4 टप्पे आहेत. तर या श्लोकाचे 4 टप्पे, एका श्लोकाचं पूर्ण व्याख्यान तर आहे माऊलीने केलं, पण एका चोवीत सगळे टप्पे सांगितले. बुद्धी, निश्चय, आत्मज्ञान. बुद्धीचा विचार तद्बुद्धयः म्हणजे बुद्धीचा निश्चय करावा हा आहे. तर आत्मज्ञानाचा निश्चय करावा. तर पहिल्यांदा जो मुद्दा मांडला होता आपल्या पुढे की तुकाराम या जन्ममरणातून कुणीच सुटत नाही, 2 सोहळे भोगावेच लागतात आणि जन्म तर तुम्ही घेतलाय, मग तुम्ही मरणाहातून कसे सुटू शकता, सुटू शकता. तर त्याचं उत्तर अशा प्रकारचं आहे की मरणाहाती काया सुटली म्हणजे मरणाच्या आणि जन्माच्या कचाट्यात गुंतलेलं जी काया म्हणजे शरीर आहे, ते शरीर आणि मी हे दोघंजण मी एकच समजत होतो, पण हे दोन्ही एक नाही आहे. मी वेगळा आहे आणि काया वेगळी आहे. मी वेगळा आणि काया वेगळी आहे. तर आता ही मरणातली काया माझी नाही, तर मीच माझी काया आहे आणि मी माझी कायेसहित मी त्या मरणाच्या ठिकाणी, मी माझी काया म्हणजे जीवदशा आहे. या शरीराला मी म्हटलं ती जीवदशा आहे. तर जीवदशा माझी या शरीरातून मरणाच्या जन्ममरणातून सुटली. ती कशाने सुटले, तर जीवदशा संपते आणि ज्या वेळेला आत्मदशा किंवा ब्रह्मदशा शिल्लक सुरू होते, अनुभव येतो. आणि हा अनुभव येण्याकरता एक निश्चय करावा लागतं की मी शरीर नाही, मी ब्रह्म आहे, मी शरीर नाही, मी ब्रह्म आहे, असं करावं लागतं. एका मेंढ्या पाळणाऱ्या माणसाला एक वाघाचं पिल्लू सापडलं, ते त्याने पाळलं, मेंढ्याचं दूध त्याला पाजायचं, तेही मंद झालं बेटर आणि त्यांच्यात खेळायला लागलं, तेही म्या म्या करायला लागलं. त्या मेंढ्या एकदा चरत असताना एक वाघ आला आणि त्या वाघाला ती मेंढी पळवायची होती. मग त्यांच्या मालकाने त्यांना हाकलायला सुरुवात केली वगैरे वगैरे वगैरे. तर ते कशी मेंढी पळवावी वाघ विचार करीत होता, कुठे झडप घालावी, काय करावं, हल्ला कुठं करावा. तेव्हा त्याला दिसलं की अरे आपलाच जात भाई त्याच्यात एक पिल्लू आहे आपलं, त्याच्यात थोडं मोठं झालं होतं जरा. मग काय करावं. मग त्याने विचार केला की आज आपल्याला सामाजिक काम करायचं आहे, आज आपल्याला सोशल काम करायचं, आज आपल्याला पर्सनल काम नाही करायचं. मेंढी नाही मिळायचं चालत, पण याला नीट केलं पाहिजे. अरे मेंढ्यात येते, आपल्या जातीला लांछन आहे. मग त्याने तो गेला आणि त्याने तो वाघच पकडला, वाघाने वाघ पकडला. मेंढ्या पळाल्यानंतर झालं काय व्हायचं, मग तो वाघ त्याने पकडला, तो घाबरला. ते वाघाचं पिल्लू घाबरलं, त्याला माहीत नव्हतं, त्याला मेंढ्याच माहिती होत्या.
त्याने त्याला एका नदीच्या कडेला नेलं आणि नदीच्या कडेला असलेल्या एका डगरीवर असं उभं केलं आणि त्याने म्हणलं, घाबरू नकोस, मी तुझाच आहे, मी तुला काही न करणार, फक्त तू मला सांग की आत तुला काय दिसतंय, आत तुला काय तू म्या म्या करतोस, तर मला म्या म्या करायला मी मेंढीच आहे, मग काय करू आता. ते म्हणले, बघ 2 प्रतिबिंब दिसतात, एक माझे एक तुझे, माझ्या मिशा कशा आहेत बघ, तुला आहेत का नाही, माझे डोळे कसे आहेत, तुझे कसे आहेत, माझे कान कसे आहेत, तुझे कसे आहेत, माझा रंग कसा आहे, तुझा कसा आहे बघ. असं करून 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 त्याला अनेक वेळेला सांगून त्याचा मग निश्चय झाला आणि मग म्हणला मी वाघ आहे म्हणून. तर मेंढ्यात असणाऱ्या आणि भ्रमानं स्वतःला मेंढी मानणाऱ्या वाघाला वाघाने पकडून अनेक वेळा दाखवून त्याला निश्चय करावा लागला. त्याप्रमाणे आपण जर शरीर नसू तर आपण जे कोण आहोत त्याचा आपल्याला निश्चय केला पाहिजे आणि हा निश्चय आपल्याला करायचा, हा विचार केला पाहिजे. आधी विचार आहे की या जन्ममरणाच्या ताब्यात सापडलेल्या शरीरातून आपण कसं सुटू. शरीर मरण्याच्या अगोदर, मरेपर्यंत नाही सुटलं की संपलं, मग पुढचे सगळे जन्ममरण आपल्या डोक्यावर बसले. पण अगोदर हा विचार आणि हा निश्चय झाला पाहिजे, निश्चय झाला पाहिजे. मग त्या निश्चयाचं पक्क होणं ते पुढे. आणि या निश्चयाचे 4 टप्पे. तर तद्बुद्धया म्हणजे बुद्धी निश्चय आत्मज्ञान. तर बुद्धीचा निश्चय आधी करावा की मला वाटतंय मी मनुष्य देह आहे, मी देह आहे म्हणून, जगाला वाटतंय देह म्हणून, सगळीकडे देह म्हणूनच लोक व्यवहार करतात. पण जर माझ्या गुरूंनी सांगितलं आहे, जर माझ्या शास्त्रांनी सांगितलं आहे की मी हे शरीर नाही आहे, शरीरात मी आलो आहे प्रारब्धवशाने, इथून जाणार आहे, मी दुसरंच कोणीतरी, मग कोण आहे म्हणून सांगितलं आहे तर आत्मा म्हणून सांगितलं आहे, आत्मा म्हणून सांगितलं आहे. मग आपल्या अनुभवात देह मी असतानासुद्धा, आपण त्यात वावरत असताना, हजारो लोकात तशाच प्रकारच्या वावरत असतानासुद्धा हा सगळ्या या विचाराचा त्याग करायचा. त्यागाचा निश्चय आहे ना, तर या विचाराचा त्याग करायचा. मी देह आहे या विचाराचा त्याग करायचा. हां, कर्माचा त्याग, कर्मफळाचा त्याग, त्याप्रमाणे त्या कर्मफळातूनच तयार झालेल्या बुद्धीच्या विचाराचा त्याग करायचा की मी देह आहे या विचाराचा त्याग करायचा. आणि कोणत्या विचाराचा स्वीकार करून निश्चय करायचा आहे? बुद्धी निश्चय आत्मज्ञान. मी आत्मा आहे, मी आत्मा एक चराचरी म्हणते एखाचा कैपक्ष करी आणि एखादे कोपुनी मारी हे चिरुडविती का. अशा प्रकारे माते मनुष्य येणे येणे आकारे जाणती येसेनी प्रकारे वगैरे सांगितलं. तर मग निश्चय करायचा, बुद्धी निश्चय आत्मज्ञान. आपल्या बुद्धीनं आत्मज्ञानाचा निश्चय करायचा की मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, करा सेवा त्याची, असं म्हटलं. तेव्हा आत्मज्ञान. पुढे काय करायचं? पुढं करायचं की आत्मज्ञान परोक्षत्वानं होईल एखाद्या वेळेला, पण अपरोक्षत्वानं होण्याकरता त्यातलं आणि त्या ठिकाणी विपरीत भावना जावी लागते बरं का. प्रमाणा संभावना, प्रमेया संभावना आणि विपरीत भावना. प्रमाणा संभावना म्हणजे शास्त्र आणि गुरु सांगत असतील, पण तसं कुठं असतं काय? शास्त्रावर आणि गुरूंच्या वरती तू आत्मा आहेस या विचाराचा निश्चय होत नाही, त्याला प्रमाणा संभावना म्हणतात. मग त्यांनी सांगितलं ते खरं बोलत असतील, पण खरंच असेल का हो मी परब्रह्म? ही प्रमेया संभावना. प्रमेयाच्या विषयी संशय, आधी प्रमाणाच्या विषयी संशय म्हणजे प्रमाणा संभावना. मग प्रमेयाच्या विषयी संभव की ब्रह्म मी कसा असेल, ब्रह्म केवढं मोठं आहे, किती व्यापक आहे, मी केवढं आहे, असं त्याच्याविषयी संभावना. आणि या 2 जरी झाल्या तरी मला प्रत्यक्ष वाटतंय ना मी शरीर आहे. पोट दुखायला लागल्यावर माझंच दुखतं, हे पोट माझंच दुखतं ना, दुसऱ्याचं दुखत नाही आहे. डोळे जळजळ माझे करतात, मी चहा घेतल्यावर तरी मला येते, जेवल्यावर पोट भरलेलं मला जाणवतं आहे ना. मग मी हे नाही कसं? म्हणून शरीराला मी नाही म्हणणं हा निश्चय होत नाही. आणि या निश्चयाकरता निधिध्यासनाची आवश्यकता आहे.
प्रमाणा संभावनेकरता श्रवणाची आवश्यकता आहे, प्रमेय संभावनाकरता मननाची आवश्यकता आहे आणि विपरीत भावनेची असंभावना किंवा संशय जाण्याकरता निधिध्यासनाची आवश्यकता आहे. म्हणजे परत परत विचार करावा लागतो आणि परत परत निश्चय करावा लागतो. म्हणून बुद्धी निश्चय आत्मज्ञान, तर बुद्धीचा निश्चय झाला, पण पुढे भावना, विपरीत भावना शब्द आहे ना तिथे, म्हणून भावना करावी, ब्रह्मरूप भावी आपणा आपण. मी शरीर नाही असं म्हणायचंच नाही, मी ब्रह्म आहे असं म्हणायचं, मी व्यापक आहे असं म्हणायचं. व्यापकत्वाची भावना, सत्यत्वाची भावना, चैतन्याची भावना, आनंदरूपत्वाची भावना, उपाधिरहितत्वाची भावना, ब्रह्माची जी जी लक्षणं सांगितली आहेत ती ती मी आहेत असं आत्मत्वानं चिंतन त्या ठिकाणी सारखं करायचं. म्हणून पहिला टप्पा बुद्धिनिश्चय आत्मज्ञान. जरी मला वाटत असलं तरी माझं खोटं आहे, मी मूर्ख आहे, सगळं जग मूर्ख आहे, पण माझे गुरु नाहीत तसे, माझं शास्त्र, माझा वेद नाही तसा. वेद आणि शास्त्र आणि गुरु हे बरोबर सांगतात, तसाच निश्चय मी केला पाहिजे, पण मला काही वेळ पाहिजे त्याला. म्हणजे बुद्धीनं निश्चय करायचा हे पहिला निश्चय. आणि बुद्धीनं निश्चय करणं यापर्यंत विचार येतो आणि विचार तिथं थांबतो, विचार तिथं थांबतो, मग निश्चयाचा विचार सुरू होतो. लक्षात आलं का? पहिल्यांदा विचारातून निश्चय, नंतर त्या निश्चयाचा विचार की आता मी देह नाही हे गेलं, मी ब्रह्म हा निश्चय करायचा आहे हेही झालं, पण मी ब्रह्म कसं आहे याचं अनुसंधान सतत ठेवायचं. हा त्या निश्चयाचा विचार आहे, निश्चयाचा विचार. आणि त्या विचाराचा निश्चय झाला की आता काही झालं तरी आता मागे फिरणं नाही, न फिरे माघारी अशी गोष्ट आहे. आणि त्याच निश्चयावर पक्क त्या ठिकाणी राहायचं, त्याला म्हणतात ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण. काही झालं तरी शरीरावर यायचं, शरीर माझं म्हणायचंच नाही, न म्हणा देह माझा ऐसा मग भरोसा कळेल, त्याच्यावर यायचं. पहिला टप्पा बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, पुढचा टप्पा ब्रह्मरूप भावी आपण विपरीत भावना जाण्यासाठी, आणि तिसरी गोष्ट त्याच्यावर स्थिर राहण्यासाठी ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण. ज्या ज्या प्रसंगात, ज्या ज्या माणसाची चर्चा करताना, ज्या ज्या देहाच्या अवस्था येत असताना हा निश्चय ढळण्याची शक्यता आहे, त्या त्या वेळेला सावधान राहायचं आणि सावधान राहून ब्रह्मरूप भावी आपण आणि ज्या ज्या वेळेस खलित व्हायची वेळ येईल त्यावेळेला ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण. निश्चय करायचा, निश्चय करायचा, परत 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 करायचा, अशी गोष्ट आहे. त्या कैकेयीने 2 वर मागितले आणि राजा चलबिचल झाला, राजा खूप दुःख करू लागला. तर ती अशा प्रकारचं काही वाक्य बोलत होती, सगळं सांगत नाही, अशा प्रकारची वाक्य बोलत होती की त्याने त्या रघुकुलाच्या रीतीला मागं फिरून नये याकरता त्याचा निश्चय पक्का करण्याकरता ती करत होती. त्या आपला निश्चय आपण पक्का करावा. तिसरा टप्पा आहे ब्रह्मनिष्ठा सावटारी. काही झालं तरी याच्यातून ढळायचं नाही बरं का, काही झालं तरी याच्यातून ढळायचं नाही बरं का, असं आपणच आपल्याला म्हणायचं. मग शरीराचा मृत्यू आला तरी, मनाला वेळ लागलं तरी, याच्यातून जर ढळलाच नाही तर मनुष्य त्या निश्चयापर्यंत जातो. म्हणजे बुद्धिनिश्चय आत्मज्ञान एक, ब्रह्मरूपी भावी आपण विपरीत भावना जाण्याकरता, आणि प्रसंगात तो निश्चय ढळायची जर वेळ आली तर ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण. निष्ठावंत भाव धरायचा, निष्ठा. काही आता एक धरलं ना, आता हे सोडायचंच नाही, हे पक्क धरायचं. आता यात मृत्यू येईल नाही तर एखादा योद्धा असतो, पराजय होईल नाही हे होईल, मी इथून मरून तरी प्रेत तरी माझं जाईल, नाही तर मी विजय घेऊन तरी जाईल, मी पळून नाही जाणार. हा जसा निश्चय असतो त्या निश्चयावर तो स्थिर असतो, तसा ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण. आणि इतकी ब्रह्मनिष्ठा पक्की झाल्यानंतर एकच काम राहतं, तत्परायण अहर्निश, सावधान, अनुसंधान म्हणतात याला. आणि यालाच साक्षात्कार आणि तत्वम पदार्थ शोधन असं म्हणतात. एक विपरीत भावना एक प्रमाणा संभावना जाण्याकरता श्रवण, प्रमेय संभावनेकरता मनन, म्हणजे मनानं सारखं चिंतन, त्याच्यानंतर निधिध्यासन निष्ठा, आणि त्याच्यानंतर साक्षात्कार, तत्वम पदार्थ शोधन.
अशा प्रकारानं हळूहळू देहाचं तादात्म्य कमी होऊ लागतं आणि परब्रह्माचं तादात्म्य अशा प्रकारचं येऊ लागतं. आणि ते येऊ लागल्यानंतर त्यावेळेला मात्र अशा प्रकारची गोष्ट होते की शरीराचं सगळं सुटून जातं. त्यावेळेला शरीराचं काही झालं तरी आपल्याला दुःख होत नाही. म्हातारपणामुळं होत नाही, रोगामुळं होत नाही, आपल्याला कोणी पोळवलं तरी होत नाही. मग शस्त्रवरी तोडिलिया का देह आगी माझी पडी गेलिया, चित्त महासुखी पहुडलिया, चेवोची नघे चेवोची नये, अशा प्रकारची अवस्था होते. आणि ही अवस्था या निश्चयानं होते. आधी विचार त्या विषयाचा, त्याच्यानंतर निश्चय, त्याच्यानंतर ब्रह्मरूप भावनेनं मनात त्याचं चिंतन, त्याच्यानंतर पक्की निष्ठा, कोणत्याही प्रसंगाने ढळणार नाही अशी, आणि त्यानंतर तत्परायणता. माणसं नुसते म्हणतात हे हरिभक्ती परायण, कधी असतात परायण आणि कधी अपरायण असतात. तर तत्परायण म्हणजे सारखं त्याला असं चिकटून राहणं अशी गोष्ट आहे. इलेक्ट्रिसिटीच्या याला ते रेल्वेचं वरचं इलेक्ट्रिकवर चालणारी रेल्वेचं जसं चिकटून राहतं त्याप्रमाणे चिकटून राहायचं त्याला तत्परायण. कधी अहर्निशी रात्रंदिवस देह पडेपर्यंत तो अनुभव सोडायचा नाही. आणि मग हा अनुभव पक्का होतो. आणि त्यावेळेला अनुभव येतो की मरणाहाती सुटली काया, विचारे या निश्चय झाला आता पक्का. त्यामुळे काय झालं, तुकाराम महाराज पुढे म्हणतात, नासोनिया गेली खंती. मला जी खंत होती की जन्ममरण भोगतोय, मनुष्य देहाला आलोय, पण माझं अजून साधन नाही, मला देवाची कृपा नाही झाली, काय करते, खंती वाटे. बरं का, खंती वाटत होती. ती खंती निघून गेली. आता खंतच राहिली नाही. कशामुळे? सहजस्थिती भोगाचे. ज्या शरीरात मी आता राहतो, मरण आलं नाही अजून, पण भोगरूप असलेल्या शरीरामध्ये मी आता सहज स्थितीने राहतो. शरीर तादात्म्यानं नाही राहत, आता ब्रह्माच्या सहज स्थितीने राहतो. ब्रह्माची सहज स्थिती म्हणजे अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर सुद्धा पुढे त्याचं चिंतन करता करता ब्रह्माची सहज स्थिती होऊन जाते आणि मग बाकीचे सगळे श्रम निघून जातात. एखाद्या गावाला जायचंय, पोचलो, पण पोचल्यानंतर 1-2 दिवस झाल्यानंतर आपण आलो तर पोचलो तर हेच विसरून जातो. त्याप्रमाणे आत्मनिश्चयाचा जो उद्यम केला ते सगळं विसरून जातं. त्याला सहज स्थिती म्हणतात. जीवनमुक्तीमध्ये ही सहज स्थिती फार महत्त्वाची आहे. तर या सहज स्थितीमुळे माझी खंती निरसून होऊन गेली. आणि त्यामुळे पूर्वी केलेले जे श्रम आहेत, बरं का, तैसा काय जैशी रससोय, बरं का, असं वर्णन आहे ब्रह्मभूत प्रसन्नात्मा त्या श्लोकावर आहे की आपण स्वयंपाक करतो, गरम गरम खिचडी, गरम गरम भात, हात जळतात त्याला पाहून, आणि भूक लागलेली असते. मग असं इकडून करतो तिकडून करतो, नाही, थोडा वेळ ती जेव्हा निवते त्यावेळेस तिचा ताप जातो, मग ती आपल्याला नीट खाता येते. आपल्याला पक्वान्न किंवा भात वरण नीट निवल्यावर खाता येतं. तैसा आत्मबुद्धी उद्यमू करिता होय जो श्रमू, तोही जेथ समूह होऊन ठाके. बरं का, ब्रह्मभूत प्रसन्नात्मा या श्लोकावर माऊलीने लिहिलं आहे. तर तीच गोष्ट इथे सांगतात महाराज की मला आता श्रम जे केले मी याकरता, विचार करण्याकरता, देहतादात्म्याकरता, प्रपंचात नुकसान आलं म्हणून, लोकांनी नाव ठेवलं म्हणून, दुष्काळ पडला म्हणून, शरीराला, मनाला, काया वाचा मनाला सगळे जे प्रचंड कष्ट झाले ते आता मला न देखेसे झाले श्रम. कशामुळं? आले वर्म हात आहे. मी स्वरूप आहे, मी परब्रह्म स्वरूप आहे, हे गुरूंच्याकडून, संतांच्याकडून, शास्त्राकडून माझ्या हातात वर्म अशा प्रकारचं आल्यामुळे मी, आणि सहज स्थितीत आल्यामुळे खंत गेली, आणि वर्म हातात आल्यामुळे श्रम नाहीसे झाले, आणि मी एका श्रेष्ठ अशा प्रकारचा ब्रह्मात्मैक्य बोधावर उभा राहिलो. आणि शेवटी महाराज म्हणतात, तुका म्हणे कैसी खीव, आत्मबोध प्रशस्ती हे तिये दशेची ख्याती, हे तो भोगीत असे महामती योग्य तोगा. असं त्या. तर आत्मबोध प्रशस्ती ही आहे की खंती गेली, श्रम गेले,
सहज स्थिती प्राप्त झाली, मरणाहाती काया सुटली आणि वर्म हातात त्या ठिकाणी आलं आणि मी निश्चिंत झालो. आणि मला आता कुणाला, आता देवाला सुद्धा काकुळती भाकण्याची विनंती करण्याची आवश्यकता राहिली नाही. तो का म्हणे कैची कीव, का कोठे जीव निराळा. मी शरीराधारी होतो आणि आता ब्रह्मरूप झालोय असं नाही, मला हे कळलंय. त्यातून सहज स्थितीचा हा कळस आहे, आत्मज्ञानाचा ब्रह्मज्ञानाचा हा बडिवार आहे, जबरदस्त बडिवार आहे की मी शरीरधारी होतो आणि मग आता ब्रह्म झालोय असं नाही. ब्रह्म झालं तर पुन्हा ते सुटेल कधी. मी ब्रह्मच होतो, जीव निराळा नाहीच आहे. म्हणून जीव ब्रह्मैक्य बोध आहे आणि मी आत्मा आहे तर ब्रह्मात्मैक्य बोध अशा प्रकारचा आहे. आणि जीव निराळा नाही, तो जीव अज्ञानानं, तो जीव कर्मबंधानं, तो जीव विकारानं, देह तादात्म्यानं त्या ठिकाणी देहाच्या मध्ये भासत होता. देह हा भास आहे, मुळात जीव आणि ब्रह्म हे दोन्ही एकच आहेत अशी गोष्ट आहे. अलंकार केलेलं सोनं आणि मूळ सोनं हे दोन्ही एकच आहेत, पण याला आकार आला, त्याला ते डाग हिणकसपणा आला, त्याला कोणीतरी विकलं, कोणीतरी विकत घेतलं, हे झालं. म्हणून सोन्याच्या लगडीतून तो वेगळा झाला. त्यातली प्रक्रिया करून भागत्याग लक्षणेने सगळं हिणकस काढून ते सोनं त्यात मिळवलं तर मिळतंय. त्याप्रमाणे जीव, देहधारी जीव हे सोनं डाग मिसळलेलं सोनं आहे. अविद्या आहे त्याच्यात, आणखी काही भानगडी आहेत. आणि ब्रह्म आहे ते मूळ सोनं आहे. तर ह्या गोष्टी या विचारानं, निश्चयानं, आत्मज्ञानाच्या भावनेनं, निष्ठेनं आणि तत्परायणत्वानं हे ज्या वेळेला काढून टाकलं जातं, त्यावेळेला सॉलिड जीव ज्या वेळेला होतो, त्यावेळेला तो चिदाभास कुटस्थाची संगती करतो आणि मग तो ब्रह्मरूपाचा अनुभव घेतो. अशा प्रकारचा मी ब्रह्म अशा प्रकारचा आहे. तुका म्हणे कैची कीव, कोठे जीव निराळा, नासून या गेली खंती सहजस्थिती भोगाची. या सगळ्या अभंगाचं तात्पर्य इतकंच आहे की जगद्गुरू तुकाराम महाराज हे ब्रह्मभाव योग्यता स्थितीवर आहेत. हे आत्मज्ञानाच्या आणि ब्रह्मात्मैक्य ज्ञानाच्या सहज स्थितीच्या अवस्थेच्या कळसावर अशा प्रकारचं आहे. आणि इतक्या उंच होऊन असे बोलतात, मरणाची सुटली काया. आणि दुसरा अर्थ असा आहे की आपलं मरण आलं तर ती काया ब्रह्मरूप होते, कबूल आहे. तरी पण तुकाराम महाराज शरीरासहित त्या ठिकाणी तो गेला तो विमानी बैसोनिया अशी गोष्ट आहे. कायाच ब्रह्मरूप झाली. आणि त्यांनीच सांगितलं आहे, देहाच्या निरसने पावी जया ठाया, माझी ऐशी काया जव नव्हे ब्रह्मभूत काया, होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा. अशा प्रकारानं प्रत्येक जीव, आपण जर मनुष्य देहात आलो तर मनुष्य देह सामान्य नाही आहे, हा मृत्यूलोक सामान्य नाही. भगवंताची ही साधना ज्या अभंगात या सांगितली आहे ती साधी नाही. आणि याचं जे साध्य आहे निश्चयात्मक, ते साध्यही साधारण अशा प्रकारचं नाही. म्हणून आपण सावधान व्हावं. हाच विचार करावा इथून पुढच्या जीवनात, याच विचाराने हाच निश्चय करावा, मी देह नाही, मी परब्रह्म आहे म्हणून. आणि गुरूंच्या शास्त्राच्या आधारानं हा निश्चय करीत, या निश्चयातून निश्चय, भावना, निष्ठा आणि परायणता या 4 टप्प्याच्या पर्यंत या तुकाराम महाराजांच्या मार्गानं जावं आणि आपली जीवनयात्रा खऱ्या अर्थानं पूर्णत्वानं सफल अशा प्रकारची करावी. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वाघटी पूर्ण एक नांदे अशी अवस्था प्राप्त करून घ्यावी, आपली जीवनयात्रा सफल करावी. हा तुकाराम महाराजांचा अनुभव प्रतिपादनपूर्वक असलेला दिव्य निश्चय आणि दिव्य संदेश आपल्या चरणी समर्पित करून झालेली सेवा सद्गुरूंच्या आणि प्रभूंच्या चरणी समर्पण करून वाणीला इथे पूर्ण विराम देऊ. धन्यवाद. तुका म्हणे कैसी कीव, तुका म्हणे कैसी कीव, तुका म्हणे कैसी कीव, तुका म्हणे कैसी कीव,
सहज स्थिती भोगाचे हा सहज स्थिती भोगाचे सहज स्थिती भोगाचे नासोनिया गेली खंती नासोनिया गेली खंती तुकाराम 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 कुंडली कवरद हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम